तर मला सुरुवातच ह्या गोष्टीपासून करायची की नकुल घाणेकर म्हटलं की पहिलं एक शब्द त्याच्या नावासोबतच जोडला जातो तो म्हणजे कथ्थक. तर कथ्थकचं तुझ्या आयुष्यात स्थान जोडला जातो? हो, निश्चितच जोडला जातो. तर कथ्थकचं तुझ्या आयुष्यात स्थान काय आणि तुझ्यासाठी कथ्थक काय? माझ्या आयुष्यात कथ्थकचं खूप आमूलाग्र स्थान आहे निनाद. कारण मी दुसरीत गेल्यापासून कथ्थक शिकायला सुरुवात केली. म्हणजे खूप अनेक वर्ष मी कथ्थक शिकतोय आणि कथ्थकनीच खरं तर माझ्या बऱ्याचशा बाकीच्या वाटचालीला शेपअप केलं. म्हणजे कसं आहे, लहानपणी मी 2-3 वर्षाचा असल्यापासून टीव्हीवर गाणी लागली की सतत नाचायचो. आणि मला थांबावं लागायचं की म्हणजे आईबाबांकडे भेटायला पाहुणे वगैरे आलेत की त्यांच्यासमोर मी लगेच नाचायला लागायचो. म्हणजे काय, फक्त हाफ चड्डी घातली असेल, उघडा असेल, बनियांमध्ये असेल, सरळ नाच. आणि काही म्हणजे मुलीचं गाणं असेल, मुलाचं गाणं असेल, गाणी लागली की मी थिरकायचो. आणि लकीली माझ्यासाठी माझ्या बाबांना, जे खरं स्वतः वैज्ञानिक होते BRC मध्ये, त्यामुळे ते स्वतः खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे इसको तू डांस क्लास में डाल, लेकिन वेस्टर्न में मत डाल, क्लासिकल में डाल, क्योंकि ये कुछ अलग कर रहा है, जो बाकी के बच्चे कर रहे हैं वो नहीं कर रहा है, कुछ अलग कर रहा है और इसमें कुछ अलग है. तो मुझे ऐसा लगता है कि तू भरतनाट्यम या कथक ऐसे कोई डान्स स्टाईल में डाल. आणि लकीली ना निनाद, माझे बाबा खूपच फ्युचरिस्टिक विचारांचे होते. म्हणजे मी डावरा आहे. ओके. आणि माझ्या घरी डाव्या हाताने प्रसाद खाणं म्हणजे बापरे पाप, असं म्हणजे असंच असतं, तुला माहिती आहे. आणि म्हणजे ऑर्थोडॉक्स ब्राह्मण फॅमिली आणि मिडल क्लास, आणि आजी आजोबा तर म्हणजे माझ्याकडे बघून तर त्यांना राग यायचा, कारण मी कथ्थक नाचतो, मी डाव्या हाताने खातो, डाव्या हाताने प्रसाद घेतो. त्यामुळे आय वॉज लाईक द नटोरियस किड. पण माझे बाबा नेहमी फक्त माझ्या बाजूने होते. म्हणजे ते खूप मोठे शास्त्रज्ञ होते BRC मध्ये. गेले 12 वर्षांपूर्वी ते गेले, पण ते सतत माझ्या बरोबर होते. आणि ते माझ्या मावशी आजी किंवा कोणी आजी आजोबांपैकी असेल ते म्हणायचे की अरे तुझा मुलगा डाव्या हाताने प्रसाद काय घेतो, तर मग ते म्हणायचं तू नको देऊस त्याला प्रसाद, पण तो खाईल तर डाव्याच हाताने खाईल. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी मला सपोर्ट केला. आणि म्हणून त्यांनी कथ्थकमध्ये मला, म्हणजे आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो, मी दुसरीत होतो आणि ठाण्याला शिफ्ट झालो. आणि मला आठवतंय की तेव्हा गोखले रोडवर असे गल्लोगल्ली 4-5 भरतनाट्यमचे क्लासेस आणि एक कथ्थकचा क्लास, असं त्यावेळेला एवढंच होतं. आणि मला बाबांनाही काही नॉलेज नाही, मलाही काही नॉलेज नाही. तर आम्ही असंच फिरता फिरता ते मला घेऊन गेले, आणि तिथे सगळ्या स्त्री टीचर्स होत्या. तर म्हटलं ह्या स्त्री टीचर्सना बघून मला असं काही फार असं आत्मीयता, त्यावेळेला लहान होतो रे, दुसरीत होतो, काही वाटले नाही. पण मग राजकुमार केतकर माझे हे पहिले कथ्थकचे गुरु, ते अतिशय म्हणजे मला अगदी लहान मुलासारखं त्यांनी असं कडेवर घेतलं, बसवलं मांडीवर आणि असं म्हटलं की अरे कसा आहेस तू, नाव काय, एकदम छान आपुलकीने माझ्याशी वागले. आणि त्यांचं त्यावेळेला त्यांची वाईबच तशी होती, ते अतिशय तेजस्वी दिसायचे, अजूनही दिसतातच. पण त्यावेळेला जेव्हा मी त्यांना बघितलं तेव्हा मी भारावून गेलो. आणि मग मला असं वाटलं की ह्यांच्याकडे शिकायचं आहे, कारण त्यावेळेला कथ्थक काय, भरतनाट्यम काय, काहीच माहिती नव्हतं. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. आणि मग कथ्थकवरच, म्हणजे कथ्थकमुळेच मी माझं नर्तन सुधारलं किंवा मी एक चांगला नर्तक झालो. मग त्याच्या पुढे मी 8वी मध्ये मी कथ्थक सोडलं. म्हणजे 6 वर्ष केलं, बऱ्याच परीक्षा वगैरे दिल्या, उत्तम मार्क मिळवले. आणि मग एक असा पिरियड आला की मला असं वाटायला लागलं की हे मुलींसाठी आहे, हे मुलांसाठी नाहीये. पण हे तुला वाटायला नाही, मला चिडवायला लागले रे. म्हणजे शिस्तीत मला बायल्या, छक्का हे सगळं चिडवायला लागले. पण यू हॅव टू टेक इट. आता जर लहान मुलांना असं चिडवलं ना तर डिप्रेशन मध्ये जातील. म्हणजे त्यांना थेरपी लागेल, त्यांना काय काय होईल, BP वाढेल, त्यांना रडतील, सुसाईडचा विचार करतील. म्हणजे आता अशा लेवलला ते सेन्सिटिव्हिटी आहे. बरोबर. पण त्यावेळेला काय माहितीये का, गल्लोगल्ली बोलणं, चिडवणं. आणि माझ्या आईबाबांनी पण असं कधी मला असं खूप जपून नाही ठेवलं. जेव्हा चुकीचं आहे तेव्हा बोलायचं, कोणाही समोर ओरडायचं, अशा पद्धतीत मी वाढलो. म्हणजे मी खूप मार खाल्लाय, मी खूप शिव्या खाल्ल्यात आई वडिलांच्या. म्हणजे असं कधीच प्रोटेक्टेड नव्हतं. त्यामुळे शाळेत मी ते घेऊ शकलो की मला चिडवतायत, मी कथ्थक नाचतोय म्हणून मला, त्यांना मी एफेमिनेट वाटतोय, त्यांना मी बायकी वाटतोय, हे मी घेऊ शकलो. म्हणजे मी
त्याच्याबद्दल काही असं लगेच अभ्यासावर परिणाम आणि शांतच बसलोय आणि सुसाईडचे थॉट्स आहेत वगैरे असं नाही. पण मला असं वाटलं की ठीक आहे, आपण असं करूया, आता 8वी पर्यंत आता झालं, 14 वर्षाचं 13 वर्षाचे झाले होत, आता आपण वेस्टर्न काहीतरी शिकूया ज्यांनी आपली बॉडी लँग्वेज थोडी न्यूट्रल होईल, किंवा काहीतरी गडबड आहे जे मे बी आपण वेगळ्या पद्धतीने जे लोक हे जे म्हणतायत आपल्याला ते कसं बदलता येईल, काय आपली बॉडी लँग्वेज थोडीशी अजून स्ट्रॉंग होईल का, आणि कदाचित लोकांसाठी नाही पण स्वतःसाठी मला काहीतरी वेगळं करून बघायचं होतं. मग 9वी-10वी अभ्यास केल्यावर मग मी एक वेस्टर्न फ्रीस्टाईल, हिपहॉप, बॉलिवूड असे बरेच क्लासेस जॉईन केले आणि त्याच्यातनं मला साल्सा बचाटाबद्दल कळलं. म्हणजे ते सुद्धा खरं एक म्हणजे चांगलेच झालं जे काय झालं ते. आणि ते करता करता मग मी साल्सा बचाटा पण शिकत होतो. मी ऑल ओव्हर इंडिया परफॉर्म करत होतो एका प्रोफेशनल कोरिओग्राफर बरोबर. आणि तेव्हा माझी एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून एक सुरुवात झाली, साधारण मी 11वी-12वीत असेल. आणि मग परत जेव्हा मी MSc करत होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा माझी भेट गुरुवर्य सोनिया परचुरे यांच्याशी झाली. आणि तेव्हा त्या कृष्ण या नृत्यनाटिकेसाठी कृष्ण शोधत होत्या. आणि असंच दादर शिवाजी पार्कला माझ्या एका मित्राबरोबर चालता चालता अनावधानाने आम्ही भेटलो आणि तिने मला बघितलं आणि मी तिला बघितलं. मी म्हटलं, हाय सोनिया, नमस्कार, मी नकुल घाणेकर, असं मी कथ्थक शिकलोय राजकुमार केतकरांकडे. तर ती म्हणाली की मी कृष्ण शोधते, तू करशील का, असं 5व्या मिनिटात, म्हणजे भेटलेल्या 5व्या मिनिटात. तर तिने विचारलं, मी बोललो हो मी करीन, पण मी 8वीतच कथ्थक सोडलंय आणि आता मी MSc करतोय, म्हणजे जवळजवळ खूप वर्ष झाली आहेत, सो मला शिकायला आवडेल परत आणि असं मी रियाजात नाही. तर ती म्हणाली ठीक आहे, उद्यापासून रोज 8 गुण कर, तत्कार सुरू कर आणि मग मी तुला ऑडिशनसाठी बोलवीन असं. आणि मग तिथून परत प्रवास सुरू झाला. मी सिलेक्ट झालो. मग कृष्णाचे अनेक प्रयोग सुरू झाले आणि मग मी पुन्हा एकदा कथ्थक शिकायला लागलो. आणि मग आता मी सोनियाकडे जवळजवळ 15-20 वर्ष कथ्थक शिकतोय आणि अजूनही सुरू आहे तो प्रवास. मी नृत्यालंकार झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय माझं आणि आता गेली 15 वर्ष मी स्वतः शिकवतो माझ्या संस्थेत. सो कथ्थक सुरू आहे बरं. नाही, मला आता तू बोलता बोलत म्हणून आठवते, आता हे पुन्हा आपण कथ्थककडे येऊच, पण मधलाच म्हणजे 8वी ते MSc हा जो पिरियड होता, मग त्यावेळी तू काय करत होतास? म्हणजे जसं म्हणालास की बाकीचे डान्स फॉर्म तू शिकलातच, तुमचं शिक्षण कुठे झालं, कॉलेज कुठलं होतं? 10वी उत्तम मार्क मिळाले 10वीत मला, त्यामुळे मी सायन्सच ठरलं होतं. मेडिकल, इंजिनिअरिंग असे ऑप्शन्स होते त्यावेळेला, हे 2-3च ऑप्शन्स होते. पण मग बाबा माझे PhD होते मायक्रोबायोलॉजीमध्ये आणि मला डान्स सोडून फारसं काही करायचं नव्हतं. आणि त्यावेळेला असं ऐकलं होतं की मेडिकल केलं तर डान्सला वेळ नाही देता येणार किंवा इंजिनिअरिंग केलं तर डान्सला वेळ नाही, म्हणून मग मी BSc करायचं ठरवलं आणि मी रुईयामध्ये ऍडमिशन घेतली. सो BSc मायक्रोबायोलॉजी. म्हणजे इथे तुझे 10वीचे मार्क सांगितले की रुईयात तू सायन्सला ऍडमिशन घेतलं. म्हणजे 11वी-12वी मी ठाणा कॉलेजला होतो, पण 12वीत पण उत्तम 92% मला मिळाले. मी BSc आणि 92 मिळालं. मी BSc ला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा मला सगळ्यांनी वेड्यात काढलं की अरे तू मेडिकल कर, तू इंजिनिअरिंग, हे काय करतोस तू? मी बोललो नाही, मला BSc करायचंय, जिथे मला डान्सला भरपूर वेळ मिळेल, अशी एक कल्पना होती त्यावेळेला. एखाद वेळेस त्यावेळेला मी म्हणजे जर कोणी मला गाईड केलं असतं तर मी एखाद वेळेस केलंही असतं मेडिकल किंवा आर्किटेक्चर, दोन्ही मॅनेज केलं असतं. पण त्यावेळेला एवढे एक्सपोजर नव्हतं की काय काय पॉसिबल आहे. मग पण BSc करताना मी खूप नाचायचो. उत्सवच्या प्रत्येक आमच्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक वेळेला पहिला नंबर, प्रत्येक वेळेला कोरिओग्राफी मीच करायचो. सो ते असायचं. आणि एक खंत आहे माझी की रुईयाच्या नाट्यवलयामध्ये मला प्रॅक्टिकल्समुळे, कॉलेजमुळे आणि अतिशय ते अटेंडन्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे एवढा वेळ नाही देता आला. त्यामुळे मला तिथे खरं इंटरेस्ट होता, पण तेव्हा ते मला नाही करता आलं. त्यामुळे FY-SY आणि मायक्रोबायोलॉजी इज अ व्हेरी डिमांडिंग टॉपिक. म्हणजे जवळजवळ मेडिकल स्टुडंट असल्यासारखे एवढे मोठे मोठे बुक्स असतात. ठीक आहे, बट नेव्हरदलेस ऍटलीस्ट मी डान्समध्ये भरपूर काम केलं त्यावेळेला. आता तुझं एक, तू जसं म्हणालास की तू 8वीला कथ्थक सोडलंस, त्याचं एक कारण होतं की चिडवायचं, बुलिंग सगळ्या गोष्टी असतील. पण खरंच मी आताही एखाद्या मुलाने कथ्थक करावं हा एक खूप धाडसी निर्णय आहे. तर जेव्हा तू आत्ता पुन्हा एकदा ते कथ्थक सुरू केलंस, त्याच्यानंतर तुला अशा काही आव्हानांना सामोरं जावं लागलं का? अजिबात नाही. कारण ना तेव्हा मला ती मॅच्युरिटी आली होती, ते कळलं होतं. आणि जेव्हा मी कृष्ण सुरू केलं ना, कृष्णच्या रिहर्सल सोनिया बरोबर, तेव्हा मी सोनियाला असं म्हटलं होतं की
हा माझा इश्यू आहे की 8वी 9वीत मी ह्या कारणासाठी सोडलं आणि आता मला पुन्हा करायची इच्छा आहे, पण मला ते अतिशय असं, आणि तिचेही हेच विचार होते, म्हणजे की तीही हेच म्हणाली की नाही करेक्ट आहे, माझंही असंच म्हणणं आहे आणि मी तुला असं दिसूच देणार नाही. कृष्ण हा माझ्या डोळ्यात समोर जो कृष्ण आहे, जो मी पिक्चराइज केला, तो असाच असणार आहे, तो पुरुषी असणार आहे, तो अतिशय ग्रेसफुल असणार आहे, अतिशय मॅनली असणार आहे. त्यामुळे तिच्याबरोबर शिकताना मला फक्त म्हणजे अशाच पद्धतीचं प्रशिक्षण आणि ते खरंच जाणवतं. तुझं जेव्हा सादरीकरण आम्ही बघतो तेव्हा ते खरंच त्याच्यात तो मार्दव आहेच, पुन्हा ते सगळं ती ग्रेस आहे, पण तरी त्यातलं ते एक मी म्हणेन मस्क्युलॅनिटी आहे किंवा जे पौरुषत्व आहे ते कुठेच हलत नाही. हा पण खरं तसंच आहे. पण ह्याच्यासाठी तू काही वेगळं म्हणजे बॉडीवर काम किंवा इव्हन जिमनॅस्टिक नाही, जिम तर काय आपण म्हणजे करतोच, जे अभिनेते असतात किंवा जे अशा काही प्रोफेशन मध्ये असतात जिथे चांगलं दिसणं महत्वाचं, ते स्टेज असो किंवा माझा जॉब जो होता तोही असाच होता की आय हॅड टू प्रेझेंट माय सेल्फ. सो जिम तो वॉज ऑलवेज देअर. पण ना खरं जे कथ्थक आहे ना, खरं कथ्थक ते असंच आहे, ते पुरुष आणि स्त्री ह्याचं विभाजन करतच नाही. आपल्याकडे ते बघून बघून एक गैरसमज निर्माण झालाय की क्लासिकल नृत्यशैली ही स्त्रियांसाठी आहे आणि पाश्चिमात्य नृत्यशैली पुरुषांसाठी आहे. हे त्या डान्सरवर अवलंबून आहे. म्हणजे एखादी स्त्री तितकंच पुरुषी पण नाचू शकते आणि तितकंच स्त्रैण पण नाचू शकते आणि तसंच पुरुष करू शकतो, ते त्याच्यावर अवलंबून आहे. सो जर मी कथ्थकमध्ये एखादं स्त्री पात्र दाखवत असेल तर मी निश्चित ते एखाद्या स्त्रीसारखं केलं पाहिजे. पण अदरवाईज ते जितकं स्वाभाविक आणि माझं जे असेल, जसं ते दिसेल तसं ते तितकं नॅचरल दिसतं. आणि मला असं वाटतं की कोणीही क्लासिकल शिकल्यामुळे एफेमिनेट होत नाही. तो एक मिक्सचर असतं, ते काही बघून बघून झालेलं असतं किंवा एखाद्या वेगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स असतो किंवा घरात खूप स्त्रिया असतात त्याचा इन्फ्लुएन्स असू शकतो. पण एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे जिने अमुक एक स्टाईल शिकले आणि त्यामुळे ते पुरुषी किंवा काय फेमिनाईन झाले, हे होऊच शकत नाही. आणि कथ्थक ही इतकी अभिजात आणि इतकी श्रेष्ठ शैली आहे की त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये ती ना पुरुषी आहे ना फेमिनाईन आहे, ती कथ्थक आहे. बरोबर. सो जसं ते घेऊ ते तसं आहे, ते अतिशय म्हणजे सुंदर आहे. पण एक खरं तर मी जे प्रश्न काढले नाही त्याच्या बाहेरचा आता एक विषय निघतोच आहे म्हणून मला असं विचारावं असं वाटलं की बऱ्याचदा असं होतं ना, आता जेव्हा मी काही कॉलेज फेस्टला जातो किंवा एक दोनदा परीक्षक म्हणूनही जेव्हा मी जातो तेव्हा असं दिसतं की मी आता ही कलाकारांची जबाबदारी आहे, जसं की हे इमेज किंवा हे जे अख्खं पर्स्पेक्टिव्ह तयार होण्यासाठी की बरेचसे आता एक ट्रेंड म्हणून बरेचसे पुरुष कलाकार किंवा अगदी लावणीचा फॉर्म असेल तो अगदी नऊवारी नेसून आणि असाच वगैरे सादर करतात. आता ह्याच्यात गैर चूक बरोबर ह्याचं काहीच मला हे नाही म्हणायचं. बरोबर. पण मला एक शंका होती की आता सपोज लावणी हा जो एक फॉर्म जर आपण पकडला तर लावणी एक मूळ गाभा आहे शृंगार, की सपोज लावणी जो कोणी कलाकार सादर करतोय त्याच्यातून समोरचे एक प्रेक्षक भुलतायत किंवा त्याचा एक भुलवण्याचा प्रयत्न आहे. करेक्ट. पण जेव्हा तुम्ही पुरुष म्हणून जर लावणी नाचत असाल तर ऑफकोर्स अपोजिट जेंडर म्हणजे की स्त्री समोरची भुलली पाहिजे, तर ह्याच थॉटने ते झालं पाहिजे. तर मग ह्यात कुठेतरी गल्लत होते. ही गल्लत आहे. हे बघ, ही गल्लत आहे. कारण एखादा व्यक्ती जर लावणी नाचत असेल, एखादा पुरुष, तर तो एक अभिनय करतो एका स्त्रीचा, तो हा एक कम्प्लिटली डिफरंट विषय झाला. त्याचे जे वस्त्र आहे ना, तो जर स्त्रीची वस्त्र त्यांनी घातली असतील तर तो पुरुषी नाहीच नाचणार, कारण तो स्त्रीचाच अभिनय करतोय आणि तो अभिनय करता करता तो स्त्री पात्र जशी नाचते तसं तो नाचतोय. सो हा एक कम्प्लिटली डिफरंट विषय आहे आणि ते त्या माणसाचं कौशल्य आहे. पण असंही असू शकतं की जर स्त्री पात्र साकारताना ती व्यक्ती इतकी सुंदर करते ते स्त्री पात्र, पण ऍट द सेम टाइम तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलंच ना, ज्या खरंच सुंदर स्त्रिया असतात किंवा ज्या आपल्याला जनरली ज्या आवडतात त्या लाऊड अतिशय खूप फेमिनाईन पण नसतात, त्या आपल्याला नाही आवडत. ज्या अशा म्हणजे सेंटर्ड असतात, ज्या बॅलन्स्ड असतात, अतिशय पुरुषी तर नाहीच पण खूप अगदी लाडे बोलणाऱ्या, खूप या करून कळलं ना, आपल्या त्या डोक्यात जातात. त्यामुळे जर पुरुष
एक स्त्री पात्र सादर करत असेल आणि तो जर तो असा स्टेबल एक अशी बॅलन्स स्त्री जर त्याने दाखवली तर तो कमाल दिसेल. पण तो जास्तच ते करतोय, खूपच नक्कल केल्यासारखं किंवा एखाद्या स्त्रीचं विडंबन ते वाटू जर लागलं तर मग ती मजा निघून जाते. म्हणजे मला माझ्या सुदैवाने मी स्टार प्रवाहावर एक डान्स रियालिटी शो केला होता. तेव्हा मी अभिनेता म्हणून काम सुरू केलं नव्हतं. तेव्हा मी क्रांती रेडकर बरोबर एक डान्सर, असं ऍक्टर आणि डान्सर असं नचबली होतं त्यावेळेला. नचबली, महाराष्ट्राचं नचबली त्या शोचं नाव होतं. आणि तेव्हा आम्ही रोल रिव्हर्सल केला होता. तेव्हा मी पहिल्यांदा घागरा चोलीमध्ये स्त्री पात्र केलं आणि क्रांतीने पुरुष पात्र केलं आणि ते इतकं आवडलं सगळ्यांना. आणि मला आठवतंय जजेसमध्ये अशोक खांडे आणि शर्वरी जेमिनीस होत्या. त्यांना ते खूप जास्त आवडलं आणि ती राऊंड खूप आवडली. ते ना शॉक झाले की तू हे कसं केलंस, तू कुठे शिकलंयस, हे काय, असं ते असे होते. म्हणजे त्यांना असं वाटलं नव्हतं हा नकुल म्हणजे हेच करणार. तो जो सरप्राईज एलिमेंट आहे ना तो खूप महत्वाचा आहे. की एरवी आपण नॉर्मल असतो पण जर ते पात्रच साकारायचं असेल तर ते तसंच पाहिजे, पण ऍट द सेम टाइम ते वेगळं वाटलं पाहिजे. ते अति लाडी अति लटके झटके देणारं असेल तर बोर होणार ना. माझ्या मते तो समतोल राखता आला पाहिजे. म्हणजे बालगंधर्व जेव्हा साडी नेसून येत असतील तेव्हा ते कसे वाटायचे, म्हणजे पुरुष तर पुरुष पण स्त्रिया सुद्धा भुलत असतात. अतिशय ते कसं ना, म्हणजे आपण म्हणतो ते रिस्ट्रेन्ड परफॉर्मन्स, म्हणजे अतिशय रिस्ट्रेन्ड, कुठेही वाहवत नाही जायचं. आणि आता मी सोनी मराठीवर गाथा नवनाथांची नावाची एक सिरियल केली. 3 वर्ष ती सिरियल चालली आणि अतिशय सक्सेसफुल सिरियल होती ती. आणि आय एम रिअली लकी टू बी अ पार्ट ऑफ दॅट सिरियल. त्याच्यात गोरक्षनाथांचं मी भूमिका केली आणि महादेव 2 भूमिका करत होतो. पण गोरक्षनाथ जेव्हा स्त्री राज्यात जातात मच्छिंद्रनाथांना भेटायला, त्यांच्या गुरूंना भेटायला, तेव्हा स्त्री राज्यात पुरुषाला एंट्री नव्हती त्यावेळेला, असं कथा आहे अशी. आणि पण म्हणून त्यांनी स्त्री पात्र घेतलं. त्यांच्यात ती ताकद होती की ते त्यांच्या शक्तीने स्त्री रूप धारण करतील. दत्त महाराजांकडनं ते शिकले होते आणि त्यामुळे त्या राज्यात ते जाऊ शकले आणि ते स्त्री पात्र बनून गेले. आणि त्यांनी महादेवांकडनं मृदुंग शिकले होते गोरक्षनाथ. त्यांनी मृदुंग वाजवलं आणि त्या मृदुंगातनं त्यांनी असे बोल काढले की आपण एक फेमस ते हिंदीमध्ये आहे की चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणतात. सो हे अतिशय फेमस आहे नॉर्थ इंडियामध्ये. तर ही अशीच गोष्ट आहे की त्यांनी मृदुंगातनं ते बोल काढले आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांना कळलं की या दरबारात ह्या सगळ्या स्त्रिया बसल्यात पण ह्यांच्यात कुठेतरी माझा शिष्य गोरक्षनाथ आहे आणि जो मला बोलवतोय. आणि तेव्हा ते म्हणतात की गोरक्ष कुठे आहेस, आणि तेव्हा ती स्त्री उठते आणि पुन्हा एकदा ते गोरक्षनाथ बनतात आणि त्यांची भेट होते. तर हे मला करायला मिळालं आणि हे मला माहिती नव्हतं की असं काही मला करायला मिळणार आहे. आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि ते एपिसोड्स खूप आवडले लोकांना. आणि म्हणजे मला तर त्या दिवशी ते शूट होणार आहे हे पण माहिती नव्हतं. माझ्या मेकअप रूममध्ये अचानक ब्लाऊज आणि साडी अशी हँग करून ठेवली. मी बोललो 1 मिनिट, या रूममध्ये मी आणि जयेश असतो, तर ह्या तुम्ही कुठच्या लेडी आर्टिस्ट इथे कपडे ठेवले तर त्यांच्या रूममध्ये घेऊन जा, इथे तुम्ही नाही, तिला नाही ठेवू शकणार. तर बोलले नाही सर, हे आपे केली आहे. मी बोललो काय. मग मला जयेश म्हणाला की अरे हो, ते बहुतेक मच्छिंद्रनाथ जेव्हा म्हणजे गोरक्षनाथ जेव्हा स्त्री पात्र धारण करतात तो बहुतेक आज एपिसोड शूट होणार आहे. तर आय वॉज थ्रिल्ड आणि थोडंसं टेन्शन आलं मला की अरे आपण काही प्रिपेअर्ड नाही आहोत, काय कसं करूया. पण खूप मजा आली. आणि पण तिथे मला कथ्थकचा फायदा झाला. कारण कथ्थकमध्ये जे आपण राधा दाखवतो किंवा गोपिका दाखवतो, तर तो जो आहे तो इट हेल्प्स. आता बऱ्याचदा बऱ्याचदा तुझ्या तोंडून सोनियाताईचं नाव आलं मगातपासून. तर आम्हालाही माहिती आहे जेव्हा आम्ही तुम्हा दोघांना एकत्र स्टेजवर काही सादर करताना बघतो किंवा तू तिच्या कोरिओग्राफी अंडर जेव्हा काही सादर करतोस तेव्हा ते किती विलक्षण असतं, किती प्रभावी असतं. तर तुझं आणि सोनियाताईचं एक माझ्या मते गुरु शिष्या पलीकडचं एक नातं आहे. हो. तर ते नातं कसं उलगडशील, काय सांगशील त्या नात्याविषयी? काय सांगू, म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ती, मी जसं तुला सांगितलं की कृष्णाच्या शोधात होती. तर आम्ही तिने खूप मेंटॉर केले माझे थॉट्स सुरुवातीला की अरे हे वाच, अरे अच्छा तुला नाटकात काम करायचं आहे का, मग नाटकं वाच. कारण तेव्हा तोपर्यंत सोनियानी जवळजवळ 1000-2000 प्रयोग वेगवेगळ्या नाटकांचे केले होते आणि तिने अभिनय सोडून नृत्याला पूर्णपणे वेळ द्यायचं ठरवलं होतं. आणि मग
ती जेव्हा मला भेटली तेव्हा ती एक एस्टॅब्लिश्ड अभिनेत्री तर होतीच, पण ॲज अ कोरिओग्राफर किंवा एक नृत्यगुरू म्हणून मी म्हणजे अप्रोच झाल्या त्या मला. आणि तेव्हा म्हणजे अतिशय मैत्रीच्या लेवलला आम्ही मस्त जेल झालो. आणि कृष्णचे सगळे रिहर्सल्समध्ये मी तिला बरीचशी गाणी इंग्लिश किंवा वेस्टर्न फ्री स्टाईल हे ते, सो तिला अतिशय प्रत्येक स्टाईलबद्दल आदर आहे. आणि ते तिने आम्हा सगळ्या शिष्यांना शिकवलंय शरयू नृत्य कला मंदिरच्या, म्हणजे जे तिच्या डान्सच्या स्कूलचं नाव आहे, तिच्या संस्थेचं नाव आहे. तर आम्हा सगळ्यांना तिने हे शिकवलंय की कुठच्याही स्टाईलला पहिले रिस्पेक्ट करायचं, कधीच जज नाही करायचं. आणि हे मी तिच्याकडनं फर्स्ट हँड अनुभवलंय. कारण जेव्हा मी तिला सांगितलं की मी साल्सा शिकतोय, मी परफॉर्म करतोय किंवा मी वेस्टर्न फ्रीस्टाईल शिकतोय, परफॉर्म केलंय, तेव्हा तिला खूप कुतूहल होतं. आणि ती मला दाखवायला सांगायची, अरे ह्या स्टेप्स कर किंवा ह्याच्यावर कसं कोरिओग्राफ करशील, असं आम्ही खूप ब्रेन स्टॉर्मिंग केलंय. आणि कथ्थक शिकवायला मी तिच्याकडे कथ्थक शिकायला जायच्या आधीच आमची खूप घट्ट मैत्री झाली होती. म्हणजे काय म्हणू, चांगली चांगली गाणी ऐकवणं एकमेकांना. म्हणजे मी त्यावेळेला खूप वेस्टर्न म्युझिक ऐकायचो, सो तिला ऐकवणं, मग तिने मला खूप गाणी ऐकवणं, किंवा अतुल दादांबद्दल किंवा तिच्या फॅमिलीबद्दल काय काय खूप सुंदर किस्से, किंवा गीत रामायणाबद्दल, नाटकाबद्दल खूप सुंदर किस्से ज्यांनी, आणि ते ती सगळ्याच तिच्या स्टुडंटना सांगते. पण त्यावेळेला खूप वेळ पण होता आणि खूप रिहर्सल्समध्ये वेळ घालवल्यामुळे ना ते एक अतिशय घट्ट मैत्री पण तयार झाली. आणि मग त्यानंतर माझं भाग्य की तिच्या अनेक प्रोजेक्ट्सला मी ॲज अन असिस्टंट म्हणून तिला कोरिओग्राफीसाठी असिस्ट केलं. म्हणजे सही रे सही, लोचा झाला रे, पाच पांडवांचा बाप, ही जी अतिशय जुनी आणि ग्रेट नाटकं ज्याच्यासाठी सोनियानी कोरिओग्राफर म्हणून काम केलं, तर मी त्याच्यासाठी तिला असिस्ट केलं. पक पक पकाक नावाचा सिनेमा, मग तुला शिकवीन चांगलाच धडा, ही पोरगी कोणाची, ह्या सगळ्या सिनेमांना मी तिला असिस्ट केलं. त्यामुळे मी कोरिओग्राफीचे इतके बेसिक आणि महत्वाचे धडे घेतले ना तिच्याकडनं, की आता एखादं गाणं आलं ना की वेळच नाही लागत. म्हणजे स्टुडंट्सचा काही बसवायचं असेल, काही कथ्थक असेल, काही साल्सा असेल, खूप जास्त मी शिकलोय सोनियाकडनं, आणि आम्ही सगळेच खूप शिकतोय. म्हणजे मला एक सोनियाताईबद्दल आणखीन एक कुतूहल आहे की जेव्हा आम्ही तिचं अभिनय म्हणून सादरीकरण बघतो तेव्हा ते खूप मुश्किल, खट्याळ असं कधीतरी असतं, किंवा अगदीच सगळ्या शेड्सचं जी अभिनय व्यवस्थित करू शकते. पण ती गुरु म्हणून कशी आहे? म्हणजे जेव्हा आम्ही कथ्थकचे जेव्हा तिचे काही रील्स ऐकतो किंवा ती काही कथ्थक विषयी बोलते किंवा क्लासमधले काही आम्ही जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो, अतिशय सिन्सिअरली ती कथ्थक विषयी सांगत असते. तर एक गुरु म्हणून तिचं पर्स्पेक्टिव्ह कसं आहे या सगळ्या गोष्टीकडे? मला असं वाटतं की म्हणजे मी खरं माझी योग्यता नाही असं बोलायची, पण मला असं वाटतं की इतका चांगला गुरु लाभणं म्हणजे मला काहीतरी मागच्या जन्मीचे पुण्य असेल की इतका चांगला गुरु मला मिळाला सोनिया परचुरे यांच्या माध्यमातून. आणि सोनिया फक्त कथ्थकबद्दलच गुरु नाही आहे, तर कसा विचार करावा, हाऊ टू बी अ गुड ह्युमन बिईंग, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे सगळं तिच्याकडनं शिकायला मिळतंय. म्हणजे मिळालं इतके वर्ष, आणि तेच मी फॉलो करतोय. म्हणजे अगदी तेच. म्हणजे बरेचदा असं होतं की इथे आपण म्हणजे आता साल्सा शिकवताना फॉर एक्झाम्पल किंवा बचाटा शिकवताना कथ्थकचा काहीच संबंध नाही, आणि स्टुडंट्स अतिशय कॅज्युअल, हे हाय च्युइंगम खात आहेत, गळ्यात गळे, साल्सा, त्यांचा वेगळाच एक ऑरा असतो, त्यांचं एक वेगळं म्हणणं असतं. पण मी कधीच अशा पद्धतीचं वागत नाही. म्हणजे शिकवताना, नाचताना मी कधी च्युइंगम खात नाही, मी कधीच त्यांच्याबरोबर कधी ड्रिंक्स घेत नाही, मी कधी धमाल, चल पिक्चरलाच जाऊया किंवा चल स्टुडंट बरोबर गप्पाच मारूया, मिठाच मारूया, ती गुरु शिष्य परंपरा. हा, पण म्हणून मी काही त्यांच्यावर असं बिंबवत नाही की मी तुमचा गुरु, मला रिस्पेक्ट, असं काही नाही. पण एक अनस्पोकन लँग्वेज आहे ती, आणि त्याच्यामुळे खूप लगेच एक रिस्पेक्ट वाढतो. म्हणजे साल्सा बचाटा स्टुडंट्स किती धमाल करतात, किती मजा करतात, पण माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करेक्ट, काय योग्य, काय अयोग्य, हे सगळं साल्सा नाचताना सुद्धा काय काय गोष्टी आहेत हे ठरवताना सुद्धा खूप फायदा मला झाला सोनिया माझ्या आयुष्यात असल्यामुळे. कारण म्हणजे ती फक्त कथ्थक पुरतीच गुरु नाही आमच्यासाठी, तर तिला
सगळ्याचं ज्ञान आहे. म्हणजे इनफॅक्ट गुरु भगिनींबरोबर आणि गुरुबंधूंबरोबर तुम्ही कसं वागावं, तुमच्या शिष्यांबरोबर तुम्ही कसं वागावं, मित्राबरोबर कसं वागावं, शत्रूबरोबर कसं वागावं, हे पण तिने आम्हाला शिकवलंय. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी, कसे प्रोनाऊन्सिएशन्स असले पाहिजेत पासनं सगळंच, म्हणजे कसं स्वतःला फिट ठेवायला पाहिजे ह्याचं महत्त्व पासनं अगदी थिअरी ऑफ कथ्थक आणि सगळे डिटेल्समध्ये ती कुठे काही शी डझंट लिव्ह एनी स्टोन अनटर्न्ड अशा पद्धतीचं तिचं शिक्षण आहे. आणि शी इज अ टास्क मास्टर. म्हणजे आणि असंच असलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू म्हणतात की तुमचा गुरु तोच बनू शकतो ज्याच्यासमोर तुम्ही उभं राहिल्यावर तुम्हाला अतिशय अनकम्फर्टेबल वाटत असेल, तीच व्यक्ती तुमचा गुरु बनू शकते. पण हल्ली मुझे बहुत अनकम्फर्टेबल लग रहा है, मैं नहीं जाऊंगी उसके क्लास को, त्याचं एक वेगळं हे झालंय. पण तसंच असलं पाहिजे. हे कसं सांगणार आता आपण यांना. मला हेच कौतुक वाटलं की मी जेव्हा तू म्हणालास ना की मी एक निमंत्रण पत्रिका घेऊन सोनियाताईच्या क्लासवर आलो होतो, तर मला खरं तर आश्चर्य वाटलं की मी नकुल घाणेकर तोपर्यंत एक नाव आहे किंवा तुझाही एक स्वतःचा क्लास आहे, तू एक तिकडे शिकवतोस, तरी तू तिकडे एक विद्यार्थी अवस्थेत सगळं विसरून ती सांगेल तसं रिहर्सल करत होता. असं मला थोडं नाही हे वाटलं की नाही बरोबर आहे असं वाटतं रे. पण कारण आता असं हल्ली बघायला नाही मिळत आपल्याला. पण हेच करेक्ट आहे. म्हणजे जेव्हा सोनिया आता गेली 10-12 वर्ष पद्मश्री पंडित सुरेश तळवलकरांकडे स्वतः शिकतेय. ती जेव्हा जाते ना त्यांच्याकडे, तेव्हा ती एक कम्प्लीट स्टुडंट कसा आयडियल स्टुडंट असतो हे आम्ही बघतो. आणि त्यामुळे आम्हाला तिच्या प्रत्येक गोष्टीमधनं सगळं शिकायला मिळतं. ॲज अ स्टुडंट ती कशी वावरते तेही शिकायला मिळतं. आणि ती तिच्या फॅमिलीबरोबर कशी आहे, तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर कशी आहे. सो ते सगळं इट्स लाईक अ होलसम पॅकेज. म्हणजे कथ्थकच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण खूप गोष्टींमध्ये ती माझी गुरु आहे. तू आता तुझ्या क्लासचा उल्लेख केलास की बरेच नवीन प्रयोग तू तुझ्या क्लासमधून पण करत असशील. तर मला आणखीन एक प्रश्न याला धरून असा विचारायचा आहे की बऱ्याचदा कलाकार खूप सरमिसळ करतात. तू पण फ्युजन ट्राय केलं असशील की दोन्ही कलांचं. तर मग त्या दोन्ही कलांचं फ्युजन करताना त्या दोन्ही कलांचा समतोल कसा राखतोस, म्हणजे कथ्थक आणि साल्सा? हा खरंच खूप मस्त प्रश्न विचारायचा. ॲक्च्युली मी हे तुला सजेस्ट करणार होतो की असं काहीतरी आपण बोलूया. कारण हल्ली आपण खूप पाहतोय निनाद की बॉलिवूड आणि कथ्थक, बॉलिवूडवर कथ्थक नाचा. मग असं पण खूप बघतो की हिपहॉपचं गाणं असतं आणि त्याच्यावर लावणी कोणीतरी डान्स करत असतं ना. हे योग्य अयोग्य बोलण्याला काही आता खरं तर अर्थ नाही, पण त्याची काही गरजच नाही आहे मुळात. म्हणजे फ्युजनसाठी फ्युजन ठीक आहे, एखादंच काहीतरी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये फ्युजन राऊंड आहे, चल तुम्हाला हा चॅलेंज मिळाला की कथ्थक करून दाखवा ह्या हिपहॉपवर किंवा काहीतरी असं वेगळंच, त्याच्यासाठी ते करणं त्या पॉईंटसाठी एक ठीक आहे. पण आपण आता सतत फ्युजनच पाहतो आणि प्युअर खूप कमी बघतो. आणि मनाचं समाधान ना स्टंट्स पुरतं होतं. म्हणजे अच्छा वेस्टर्न म्युझिक आहे पण ही करते काय कथ्थक, त्या एका त्याच्याच एक ऑरामध्ये आपण असतो की हे फ्युजन आहे. पण फक्त फ्युजन म्हणून जर नुसतं आपण त्याकडे बघितलं तर ते किती भिडतंय. त्याच्यातली काय आपल्याला खरं मजा येते, म्युझिकची मजा येत असते. म्हणजे कथ्थक नाचत असतं, अनुभूती काहीतरी नवीन एक बघत असतो आपण की अच्छा चाललंय काय गाणं, काहीतरी हिपहॉपचं गाणं चाललंय की एखादं वेगळं बॉलिवूडचं आणि ती नाचते काय कथ्थक, अच्छा काहीतरी वेगळं आहे. पण जर नीट घुसून आपण बघितलं ना तर किती रसनिष्पत्ती होतीये, काय मजा येते, काय काय त्याच्यातलं काय ब्युटी बाहेर येते. मोस्टली काहीच होत नसतं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि म्हणूनच मी गेले 15-20 वर्षात फक्त 2 वेळा कथ्थक आणि साल्साचं फ्युजनचा प्रयत्न केलाय. आणि तो चल आता कथ्थक साल्सा करूया फ्युजन म्हणून नाही केलाय, मला आतून वाटलंय की अरे आपण इतकं कथ्थक नाचलोय आणि भरपूर साल्सा नाचलो आणि एवढं कोरिओग्राफ केलंय, आता आपण करून बघूया का या लेवललाच मी केलंय. आणि जेव्हा त्या लेवलला केलं तेव्हा ते सक्सेसफुल झालंय, तेव्हा ते खूप अप्रिशिएट केलं गेलंय. म्हणजे काही साल्सा इंटरनॅशनल साल्सा फेस्टिवल्समध्ये जेव्हा मी पहिल्यांदा कथ्थक साल्साचं फ्युजन दाखवलं तेव्हा आम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालं.
आता ते काय उगाच मिळालं नाही ऑब्व्हियसली, कारण ते दिग्गज बसले होते पुढे. एखाद वेळेस मासेसनी दिलंही असतं, पण सगळे दिग्गज उभे राहिले आणि तेव्हा मला असं वाटलं की हां हे बरं चाललंय आपलं. आणि त्याच्यानंतर एकदा परत आता रिसेंटली मी एक छोटंसं फ्युजन ट्राय केलं आणि सतत फ्युजन करत राहणं ह्याच्या मी फॉर नाही आहे. प्युअर स्टाईल इतकी सुंदर असते की ती प्युअरच प्रेझेंट करायची आणि ती प्युअरच करत राहायची आणि ती प्युअर करता करता ती इतकी कमाल दिसू लागते एखाद्या नर्तकावर, त्याच्यातच रसनिष्पत्ती आहे. फ्युजन हे वन्स इन अ वाईल कधीतरी एखाद्या कार्यक्रमाची जर गरज असेल, एखादा टॉपिक एखादा आयटम असेल तर त्याबद्दल मला एक उल्लेख करावासा वाटतो की माझं हे नशीब की 2017च्या आसपास जे भारताच्या 3 मिस इंडिया होत्या ज्या मिस वर्ल्डला गेल्या, त्यांना ट्रेन करण्यासाठी मला कोरिओग्राफर म्हणून नियुक्त केलं गेलं. आणि त्याचं कारण असं की मी तोपर्यंत खूप साऱ्या साल्सा बचाटा खूप एक्सपिरियन्स ॲज अ लॅटिन डान्सर केला होता, कोरिओग्राफीज केल्या होत्या, सिनेमे कोरिओग्राफ केले होते मी त्यात तोपर्यंत काही सिनेमे पण कोरिओग्राफ केले. हॅपी जर्नी, गुलाबजाम हे सिनेमे मी कोरिओग्राफ केलेत. आणि नेटफ्लिक्सवर एक सिनेमा आला होता तो पण मी कोरिओग्राफ केला, त्याचं नाव होतं कोबाल्ट ब्लू. ओके. पण काही सगळ्यांचीच गाणी राहिली नाहीत, काही एडिट झाली, बट ते तर असं होतंच. तर हे सगळं ह्या एक्सपिरियन्समुळे मला टाइम्स ऑफ इंडिया थ्रू बोलावणी झाली आणि माझ्या नशिबाने मनुषी चिल्लर त्या वर्षी ज्या वर्षी होती मिस वर्ल्डला, त्या वर्षी मी तिचे सगळे परफॉर्मन्सेस कोरिओग्राफ केले जे तिने मिस वर्ल्डमध्ये परफॉर्म केले. आणि त्यावेळेला तिने भारताकडे मिस वर्ल्डचं किताब आणलं आणि त्यावेळेला खूप म्हणजे मोठं रेकग्निशन आहे माझ्यासाठी सुद्धा आणि त्यावेळेला भारतासाठी खूप मोठा मोमेंट, अभिमानाचा. आणि मग टाइम्स ऑफ इंडियाकडनं एक इन्व्हाइट आलं होतं आणि मग आमची मोठी पार्टीमध्ये त्यांचं अप्रिसिएशन मिळालं वगैरे असं सगळं. तर मला हे सगळे अनुभव घेता आले कारण मुळात कोरिओग्राफीचं शिक्षण मी सोनियाकडनं खूप पूर्वी सुरू केलं होतं. जेव्हा मी तिच्याकडे कृष्ण या नृत्यनाटिकेसाठी आणि काही नाटकांसाठी असिस्टंट म्हणून, तर कोरिओग्राफी म्हणजे काय, कोरिओग्राफी म्हणजे नृत्य संरचना. नृत्य संरचना म्हणजे काय आणि कशा पद्धतीने एखाद्या गाण्याला प्रेझेंट केलं जाऊ शकतं. आणि बॉलिवूडच मनुषी चिल्लरनी एक बॉलिवूड गाण्यावरच परफॉर्म केलं, पण तिचे सगळे जे टिपिकल बॉलिवूडची अगदीच स्टेप्स न घेता ती किती कथ्थकच्या अनुषंगाने काही स्टेप्स बसवून तिथे सुद्धा जेव्हा ती मिस वर्ल्डच्या स्टेजवर जर इंडियाच्या संस्कृतीचं मधनं आलेलं कथ्थक जर तिला दाखवता आलं तर नथिंग लाईक इट. सो हा विचार करून मग मला ते बसवता आलं आणि त्या राऊंडमध्ये पण तिला खूप चांगले मार्क मिळाले होते. 2 राऊंड्स होत्या, एक डान्सेस ऑफ द वर्ल्ड राऊंड आणि एक टॅलेंट राऊंड, ज्याच्यात दोन्हीमध्ये त्यांनी नृत्यच केलं होतं. सो ते मला कोरिओग्राफ करायला मिळालं. मस्त. बऱ्याच जणांना मी आजूबाजूला पण असं बघतो की कथ्थक किंवा कुठलाही एक नृत्य प्रकार शिकायला सुरुवात करतात, एक साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष शिकतात आणि मग नंतर असं की नाही आपण आता स्वतःचा क्लास सुरू करूया आणि मग स्वतःच सगळं, आणि त्याच्यात त्यांना मे बी वेगळं फेम मिळतं किंवा एक वेगळा पैसा मिळतो किंवा त्याचा त्यांचा एक व्यावसायिक दृष्टिकोन असेल वेगळा. बरोबर आहे. पण तुला हे कधी वाटलं खरंच की आता मी शिकवलं पाहिजे किंवा आता मी तयार आहे? हा, मला हे कधी वाटलं माहिती, मी नृत्यालंकार झाल्यावर जवळजवळ 10-15 वर्षांनी, मला म्हणजे नृत्यालंकार झाल्यावर एक 4-5 वर्षांनी, पण तोपर्यंत मी जवळजवळ 15-20 वर्ष शिकलो होतो ना, म्हणजे तेवढा काळ गेला होता. एक काळ जावा लागतो आणि तुम्हाला आतून तुम्हाला खरंच असं वाटावं लागतं की हां आता मी बेसिक शिकू शकतोय. ओके. पण आजूबाजूला इतकं प्रेशर असतं ना हल्ली की अरे आता तू तुझे क्लासेस काढ, की अरे मग तू किती दिवस शिकणार पैसे देऊन. अरे पेरेंट्सच असं म्हणतात, हल्लीचे पेरेंट्स आईवडिलांना म्हणतात तर तू शिकतच बसणार पैसे देऊन, मग तू कधी शिकवणार, तुला कधी पैसे मिळणार. अरे हे किती चुकीचं आहे. कला ही काहीतरी त्यातनं पैसे मिळावेत म्हणून जर शिकायला सुरुवात झाली ना तर संपली ना मग कला, त्याला काय अर्थच नाही ना. कुठेतरी खूप म्हणजे तोपर्यंत मी पण खूप परफॉर्म करून झालं होतं. म्हणजे मी अनेक प्रयोग केले होते, कृष्णचे जवळजवळ 70-80 प्रयोग आणि अनेक वेगवेगळ्या कोरिओग्राफीज किंवा अनेक सोलो परफॉर्मन्सेस, आणि सोनियाच्या मार्गदर्शनाखाली तर खूप कथ्थकचे वेगवेगळे प्रयोग, परफॉर्मन्सेस, शोज आणि म्हणजे काय काय आता माझ्या डोळ्यासमोर ते सगळे ग्लिम्सेस येतात. तेवढं सगळं केल्यावर, एवढा एक्सपिरियन्स मिळाल्यावर मला
कुठेतरी असं वाटलं. आणि ते सुद्धा नुसतंच वाटलं आणि मी लगेच क्लास सुरू केला असं नाही. मी सोनियाशी बोललो, तिची रीतसर परवानगी घेतली. तिने मला त्यावेळेला त्याचे प्रोज अँड कॉन्स सांगितले. ती म्हणाली तू शिकू शकतोस, येस करेक्ट, पण मग त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, की तुला मग परफॉर्मर जर व्हायचं असेल किंवा मग तुला ते पूर्ण एखादं झाड लावलं की ते लावलं आणि सोडून दिलं असं नाही. मग त्याच्याकडे तुला सतत जबाबदारी घ्यायला पाहिजे, तुला त्याचं पालकत्व घ्यायला पाहिजे, असं ते तिने मला समजावलं. मी बोललो येस, आय एम इन फॉर इट. कारण माझ्याकडे तेवढा वेळ तेव्हा होता आणि मी नोकरी सोडली होती आणि मला पूर्णपणे नोकरी ही माझं स्टेपिंग स्टोन होतं, एक डान्स स्टुडिओ घेण्यासाठी विकत आणि ऍक्टिंग आणि डान्सचा स्ट्रगल नीट चालू व्हावा, घरात पैसे देता यावे यासाठी. ते सगळं झालं, मग सुरू केलं शिकवायला. सो ते प्रॉपर थॉट आउट होतं. आता एक 2-4 वर्षांनी जे शिकवायला लागतात आणि साल्सा बचाटा तर 6 महिन्यांनी शिकवायला लागतात. म्हणजे तू काय, म्हणजे देर इज नो एंड टू इट. मी सांगेन तेवढे किस्से कमी आहेत. पण मी सांगू का, त्यांनी इट इज नॉट लॉंग लास्टिंग. हेही तेवढंच खरं की 2-3 वर्षांनी त्यांना कुठेतरी ते बर्नआउट होतात. बरोबर, त्यांचं सगळं थांबतं, त्यांच्याकडे लोक येईन असेच होतात, त्यांच्याकडनं कोणीच शिकत नाही. मग परत त्यांना रिअलाइज होतं अरे आपल्याला शिकायला पाहिजे. मग परत ते क्लास बंद होतात, मग ते शिकायला येतात. सो हे सगळं चालूच राहतं. घाणेकर, तर तू म्हणालास की परत ब्राह्मण ऑर्थोडॉक्स फॅमिली, तू डाव्या हातानं प्रसाद घेतोयस, इथून एक थोडा विरोध चालू होता. विरोध असं नाही पण थोडी टीका होत असेल. तर कथ्थक पर्यंत वगैरे ठीक होतं, तर साल्सा बचाटा म्हणजे धसकाच असेल. धसकाच, कारण साल्सा बचाटामध्ये मुलगा मुलगी एकदम जवळ येऊन नाचतात असं त्यांचं एक. त्यावेळेला तर मला, मी तुला सांगू का, ठाण्यात जेव्हा मी क्लासेस सुरू केले अनेक वर्षांपूर्वी, तेव्हा मला कोणी हॉल देत नव्हतं भाड्यावर. आणि हॉल न देणारे ब्राह्मण लोकच होते. ते म्हणाले नाही तुम्ही काय शिकवणार, ते मुलगा आणि मुलगी असं हातात हात धरून नाचतं, हे तुम्ही इथे शिकवणार नाही बाबा, आम्ही नाही देणार तुम्हाला. मी अनेक ठिकाणी फिरलो भाड्यावर. मला क्लास सुरू करायचा, मला साल्सा बचाटा शिकवायचं, काहीतरी नृत्य शिकवायचं. पण माझं मेन फोकस साल्सा बचाटाच होता. पाश्चिमात्य नृत्यशैलीत मला काय करायचं होतं, हे म्हणजे मला कशात एक्सपर्टाईज होतं तर साल्सा बचाटा. मला ते बॉलिवूड, वेस्टर्न फ्रीस्टाईल हे नव्हतं शिकवायचं. जरी मला येत होतं किंवा मी शिकलो होतो तरी. पण मग ते साल्सा बचाटाचं नाव ऐकल्यावर ते लगेच भुवया उंच करून नाही वगैरे असं सांगून, आणि मग मला ते अलाउड नव्हतं. मग मी कुठेतरी शोधलं, मग गडकरी रंगायतांचा मला हॉल मिळाला. मग तेव्हा त्यावेळेला असं काही मला जज नाही केलं गेलं की बाबा साल्सा बचाटा शिकवायचं, साल्सा बचाटा शिकव. मग त्यावेळेला ना मला तलवलकर जिममध्ये खूप पहिलं एक मोठा ब्रेक मिळाला शिकवण्यासाठी. आणि रोविना मोरे हिचं नाव मी अगदी छान म्हणजे जाहीर करीन. ती त्यावेळेला मॅनेजर होती तलवलकर जिमची, आणि तिने खूप वॉर्मली वेलकम केलं की अरे साल्सा बचाटा. ती कॅथलिक होती माहेरची, रोविना माहेरची कॅथलिक होती, त्यामुळे तिला जाईव डान्स कल्चर माहिती होतं. सो तिने, आणि तिथे मला गडकरी रंगायत आणि तलवलकर जिममध्ये मला मोठा सपोर्ट मिळून तिथे ऍक्च्युली माझं एक म्हणजे ठाण्यातलं जे आता साल्सा कल्चर आहे, ठाण्यात आता जवळजवळ 200 ते 300 साल्सा डान्सर्स आहेत. पण त्याची सुरुवात मी केली. म्हणजे आता ठाण्यात जे स्टुडंट जे शिकवतात ते सगळे माझे स्टुडंट्स आहेत. आणि मी खूप अभिमानाने ते सांगतो की जवळजवळ 4-5 डान्स स्कूल्स आहेत ठाण्यात, आणि ते सगळे माझे स्टुडंट, जिथून त्यांनी सुरुवात माझ्याकडनं केली. आणि मग एक 4-5 वर्ष. आणि आय थिंक तुझी जी साल्सा बचाटा, तुझी जी कार्यशाळा आहे किंवा तुझा जो क्लास आहे तो आय थिंक खूप काळ सस्टेन आहे. हो, येस, इट इज वन ऑफ द लार्जेस्ट रनिंग साल्सा स्कूल्स ऑफ इंडिया असं तू म्हटलं तरी चालेल. आणि गेल्याच वर्षी मुंबईच्या टॉप 8 डान्स स्कूल्स मधनं आमचं नाव आलं होतं. ते ऑनलाईन त्यांनी असं जाहीर केलं होतं की एक काहीतरी त्यांनी पोल घेतला होता, IDB असं काहीतरी एक आहे, त्यात त्यांनी टॉप 8 मध्ये डिफरंट स्ट्रोक्सचं नाव आलं होतं. सो खूप आनंद. पण मला ह्या डान्स फॉर्म विषयी थोडं विस्तृत सांगणार. आणि एकतर कथ्थक आणि साल्सा खूप टोकाच्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुला कथ्थक करत असतानाच ह्यातलं असं काय भावलं किंवा हे काय करावं असं वाटलं? मला काय करावं असं वाटलं, मी कथ्थक जेव्हा नाचत होतो अनेक वर्ष आणि नाचतोच आहे, तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की कथ्थक ही सोलो करण्याची खरं तरी डान्स स्टाईल आहे. ग्रुपमध्ये आता करतात, पण मुळात कथ्थक हे एकल नृत्य आहे. पण साल्सा बचाटाची जेव्हा मी ऍड पाहिली खूप वर्षांपूर्वी, जेव्हा मी जॉब करत होतो, तेव्हा त्या ऍडमध्ये एक लीड आणि एक फॉलो, एक मुलगा आणि एक मुलगी नाचतात असं मी बघितलं. सो मला असं वाटलं की हे डायनॅमिक्सच वेगळं आहे. कारण एक व्यक्ती नाचणं
आणि ऑडियन्सकडे फेस करून ते नाचणं वेगळं आणि एकमेकांकडे फेस करून नाचणारे हे डायनॅमिक्सच वेगळे. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे इथे ऑडियन्स तेच एकमेकांचे आहेत, ते त्यांचे ऑडियन्स आहेत आणि तसंच आहे. आणि कारण ही सोशल डान्स फॉर्म आहे, हा परफॉर्मन्स डान्स फॉर्म नाहीच आहे, हा सोशल डान्स फॉर्म आहे. त्यामुळे मला ते इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग जेव्हा ते मी शिकायला लागलो, बँड्रामध्ये तो क्लास होता पहिल्यांदा, रौनक नावाच्या एका ट्रेनरकडनं मी शिकायला लागलो, तेव्हा मी अक्षरशः पहिल्या क्लासमध्येच प्रेमात पडलो. आणि मला तेव्हाही आठवतं की मी कथ्थक स्टुडंट असल्यामुळे अनेक वर्ष तिथे पण गेल्यावर त्या सालसा टीचरच्या मी पाया पडून क्लास सुरू करायचो. आणि त्याला ते सगळे हसायचे की त्याला असं वाटायचं अरे हे कोण आहे पागल, पाया पडून काय जातो सालसा नाचायला वगैरे, कारण त्यांना हे काही माहितीच नाही. पण आपले रूट्सच असे आहेत म्हटल्यावर की मी कथ्थक एक नर्तक म्हणूनच इथे आलोय, माझ्या डोक्यात कथ्थक आहे, आता हे नवीन काहीतरी मी शिकतोय. त्यामुळे एक मला असं वाटतं की कथ्थकचा फायदाच झाला मला सगळं आत्मसात करायला. कारण ज्याला क्लासिकल नृत्यशैली येते तो बाकीच्या सगळ्या लाईट नृत्यशैली लीला पिकअप करू शकतो आणि हेच त्याचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून कथ्थक एवढं श्रेष्ठ आहे. क्या बात आहे. मी आता तुझं डान्सर म्हणून किंवा एक कथ्थक म्हणून तुझं एक किंवा सालसा बचाडाचं एक वेगळं करिअर किंवा एक वेगळी कारकीर्द चालू होती आणि त्यालाच पॅरलल एक तुझं अभिनेता म्हणून एक तू एक तुझी ओळख बनवत होतास किंवा एक ठसा उमटवत होतास. अभिनेता म्हणून तुझा प्रवास कसा सुरू झालाय आणि त्याचा एक तुझ्या अनेक नाटकाचे प्रयोग असतील, मालिका असतील, त्याच्याविषयी एक विस्तृत. मी म्हणजे एअर इंडियामध्ये जॉब करत होतो. मी तुला म्हटलं ना, एअर इंडियामध्ये जॉब करता करता मी लिव्ह विदाऊट पे घेऊन ही स्टार प्रवाहाची नचबली नावाची डान्स रियालिटी शो केला. म्हणजे जॉब करत असताना मी सुट्टी मागितली आणि ते शो केला, परत आलो आणि ऑडिशन सुरू होत्या. मग तेव्हा ना एका चॅनलवर कॅम्प्स क्लब एका नवीन सिरियलसाठी ही लीड शोधत होते. मग त्याचं नाव होतं अनोळखी. हां, तर मग ती ऑडिशन मी क्रॅक केली. मग परत मी एअर इंडियाकडे आलो, सुट्टी पाहिजे, सिरियल करतोय. तर मला इतकी नावं ठेवली, तुम यहाँ पे जॉब करने आयो या ऍक्टिंग करने आयो, तू सोड, कशाला करतोय ही नोकरी. पण गव्हर्नमेंट जॉब होता, मला त्याचा ऍडव्हान्टेज होता की मला हवं तेवढं लिव्ह विदाऊट पेवर जाता येत होतं. तर मी सुट्ट्यांवर सुट्ट्या, ब्लॅकलिस्टेड, म्हणजे सगळ्यात वर्स्ट एम्प्लॉय मीच, सगळं सतत सुट्ट्या. असा जॉब सगळ्या कलाकारांना मिळो असं. खरंच रे, खरंच मिळो. कारण खूप मोठा सपोर्ट रे, त्याच्यामुळेच म्हणजे माझ्या बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्या जॉबमुळे. आणि मग अनोळखी नावाची मी सिरियल केली, ती काय 6-9 महिनेच होती. पण मी तुला खरं सांगू निनाद, मला खूप क्रिटिसिझम आलं आणि मी अगदीच हे सांगायला काही मला वाईट नाही वाटत. त्या सिरियलमधनं मला काही अप्रिशिएट नाही केलं गेलं, क्रिटिसिझम आलं. आणि तेव्हा मला असं कळलं की अरे काहीतरी करायला पाहिजे, कारण तू असं डायरेक्ट आपला एक सिरियलच करायला लागलास आणि तुला अप्रिशिएट नाही होतेस तू. तेव्हा नाटकाची शिबिरं छोटी छोटी करायला लागलो आणि मी खूप वाचन करायला लागलो, मराठी नाटकांचं वाचन. मी डिरेक्टर्सना भेटायचो जाऊन आणि मी नाटकं पण खूप बघायला लागलो. आणि माझ्या नशिबाने त्यावेळेला मला 2-3 नाटकांच्या विचारणा झाल्या, जेव्हा मला नाटकंच करायची होती खरं तर, पण होत नव्हतं, क्लिक होत नव्हतं. आणि कॉलेजमध्ये सायन्स स्टुडंट असल्यामुळे वेळ नव्हता मिळाला निनाद, अजिबातच, अनफॉर्च्युनेटली. आता माहिती असतं मी आर्ट्स घेतलं असतं, फ्रँकली स्पीकिंग. कारण त्या MSc डिग्रीचा म्हणजे आहे फायदा आहे, पण जर मला माहिती असतं ना तर मी आर्ट्समध्ये MA पर्यंत गेलो, PhD पर्यंत गेलो असतो, ते सगळं केलं असतं. पण मग मला पहिलं जे नाटक मला विचारलं ते चेतना वैद्य ह्या डिरेक्टर सांगलीचे आहेत, त्यांनी विचारलं. आणि त्याचं नाव आहे तुझ्यासाठी प्रिया रे. आणि त्यात माझ्याबरोबर शंतनू मोघे आणि योगिनी होती, योगिनी पोफळे. आणि ते नाटक मला खूप काय काय शिकवून गेलं, कारण नाटक करता करता मला ते दौरे प्रयोग वगैरे त्याचे झाले, खूप नाही झाले अनफॉर्च्युनेटली, काय 20-30च त्याचे प्रयोग झाले, ते बंद पडलं. मग मला मध्यंतरी अजून काही सिरियल्स पण करायला मिळाल्या. मग तेव्हा मी एका नाटकाचा एक्सपिरियन्स घेऊन थोडंसं स्वतःवर काम करून, वाचन करून, थोडंसं अजून आणि एका चांगल्या डिरेक्टरच्या हाताखाली काम करणं पण मॅटर्स. त्याच्यानंतर मला अजूनही चांदरायत नावाची एक सिरियल मिळाली जी झी मराठीवर होती. आणि त्याच्या आधी मला ऑन ड्युटी 24 तास नावाचा सिनेमा करता आला, जो केदार शिंदेंनी डिरेक्ट केला होता. आणि केदार सरांना ती नॅक आहे की
काम कसं काढून घ्यायचं एखाद्या ऍक्टरकडनं. सो त्यांच्याकडे काम करता करता मी शिकलो की अच्छा अशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे, अशा पद्धतीने कॅमेराला फेस करायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. आणि ते करता करता सोनियाकडनं पण बरेचदा फीडबॅक यायचे, माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं फीडबॅक यायचे. मग काही छोटी छोटी वर्कशॉप्स, नाटकं बघणे, खूप वाचन, मराठीत वाचन खूप वाढवलं आणि मग मराठी नाटकं पण वाचली खूप. ते सगळं करत असताना अजून एक सिनेमा मिळाला. मग अजून एक सिनेमा, मला 3 सिनेमे करता आले. मग बरंचसं मी त्यात ट्रेन झालो. बरोबर. आणि मग मला रत्नाकर मतकरींचं इंदिरा नावाचं एक मोठं नाटक मिळालं. आणि सुप्रिया विनोद त्यात इंदिरा गांधींच्या भूमिकेत, आणि मला राजीव गांधींची भूमिका मिळाली. आणि ती अशी भूमिका होती की ती अतिशय अवघड होती करायला. कारण आणि माझ्या मते तसं काही फुटेज पण नाहीये की कोणी हा रोल आधी केलाय. एक्झॅक्टली. आणि जे दुसरं कॅरेक्टर होतं म्हणजे विक्रम गायकवाड करत होता संजय गांधींचा रोल. तर संजय गांधी माहितीये ना, नेगेटिव्ह एक साधारण इमेज, मी नाही म्हणत आहे की नेगेटिव्ह, पण एक साधारण इमेज आहे की ते थोडेसे असे होते, त्यांचा एक निगेटिव्ह. सो करायला काहीतरी त्यावेळेला सपोर्ट होता, पण प्रश्नच नाही. म्हणून नाही, विक्रम एक अप्रतिम अभिनेता आहे म्हणून ते त्यांनी चांगलंच केलं. पण मला ते चॅलेंजिंग वाटलं, आणि ते चॅलेंजिंग असल्यामुळेच मला फायदा झाला. कारण मी खूप त्यात विचार करायला लागलो, इंटरव्ह्यूज बघितले राजीव गांधींचे, आणि स्वतः कसं जर काही करायला नसेल तर काय डेव्हलप करायचं. जर एक प्लेन भूमिका आहे जो फार लाऊड व्यक्ती नाही आहे पण फार निगेटिव्ह पण नाही आहे, एक सरळ जाणारा सिंपल माणूस आहे, तर त्याचं कसं पोर्ट्रे करायचं अवघड आहे. पण मग ते त्या नाटकामुळे, रत्नाकर सरांमुळे, सुप्रियाताईमुळे मला ते शिकायला मिळालं. जे खूप प्रयोग झाले आमचे. आणि तेव्हा मी जय मल्हार नावाची पण मालिका करत होतो. तर ते सगळं करता करता मला असं वाटतं की दोज वर द टाइम्स, जेव्हा मला कळलं की कशा पद्धतीने आपण वाक्य फेकली पाहिजेत, कसा अभिनय झाला पाहिजे, काय केलं पाहिजे, मग त्याच्यानंतर मला अजून 2 नाटकं मिळाली. संपदा जोगेकर कुलकर्णीचं स्वप्नपंख, ज्याच्यात मी स्वरांगी मराठे बरोबर अपोजिट काम केलं लीड म्हणून. आणि रिसेंटली मला जे मिळालं ते म्हणजे आरण्यक, जे अतिशय म्हणजे काय सांगू, म्हणजे इट वॉज अ प्लेजर टू बी अ पार्ट ऑफ दॅट शो. माझा पुढचा प्रश्न हाच होता की आरण्यक नाटक म्हणजे मी आय थिंक झी मराठीचा जो शेवटचा प्रयोग जो शूट झाला तो प्रयोग मी बघायला आलेलो. आरण्यकचा. आणि खरं मी दिलीप प्रभावळकरांना समोर बघणं, रवी पटवर्धनांना समोर बघणं, तर हे प्रेक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून आपल्याला ते किती हलवून टाकतं. आणि तू त्यांच्या बाजूला स्टेजवर उभा होतास किंवा एवढे प्रयोग केलेस, तर काय अनुभव काय होता? अनुभव म्हणजे टेन्शन रे, पहिले 4-5 प्रयोग. कारण काय आपण काय करणार ह्या लोकांसमोर. म्हणजे रवी पटवर्धन, प्रतिभा मतकरी, डिरेक्टर रत्नाकर मतकरी, आणि माझे सीन्स होते दिलीप काकांबरोबर, दिलीप प्रभावळकरांबरोबर, खूप सीन्स. आणि पहिल्यांदा ज्या रिहर्सलमध्ये मी त्यांना भेटलो ना, इतका प्लेझंट माणूस, आणि काम करताना इतके चोख सगळे, आणि अदरवाईज इतके सगळे गोड स्वभावाला, आणि अतिशय डाऊन टू अर्थ लोक सगळी. खूप शिकायला मिळालं रे निनाद. आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि मी आय थँक माय स्टार्स की मला रत्नाकर मतकरींच्या शेवटच्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या, अनफॉर्च्युनेटली ते नाही आहेत, खूप मोठा लॉस आहे हा. आणि रवी काका पण नाही आहेत, पण आय थँक माय स्टार्स की त्यांच्याबरोबर मला त्यांचा सहवास मिळाला. त्यांच्याबरोबर 2 मोठी नाटकं मी करू शकलो आणि खूप शिकलो. आणि रत्नाकर मतकरींचं जे काव्य आहे ना, जे आरण्यक आहे, लय आहे जी, अरे मी तुला काय सांगू, म्हणजे त्यांना पद्मश्री का नाही मिळाली खंत आहे रे मला. म्हणजे खूप मोठा लेखक, आणि लोकांना असं वाटतं की ते फक्त गूढकथाच करतात आणि भयकथाच करतात. नाही, लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे आरण्यक नाटकच असं, त्याचं कथानकच असं आहे, ते मी त्यातलं प्रत्येक पात्र इतकं विचार करा. आणि इमॅजिन कर, कथानक कधी सुरू होतं, जेव्हा महाभारत घडून गेलंय, कौरव मेलेत, पांडव जिंकलेत, म्हणजे सगळा जो मेन जो क्लायमॅक्स आहे, एखादी आपण फिल्म बघतो, ते फिल्म संपते कुठे, महाभारत झालं, कौरव मेले, चला उठूया आता आपण घरी जाऊया, तिथे नाटक सुरू होतं. म्हणजे हे किती अवघड आहे हे घेणं. आणि 2.5 तासाचं नाटक त्यांनी सगळं कवितेत लिहिलंय, म्हणजे प्रत्येक वाक्य रायमिंग. अरे ह्याच्यासाठी काय लागेल, काय काय प्रगल्भता लागेल त्या माणसाकडे, आणि ते करायची संधी मिळणं म्हणजे अप्रतिम. म्हणजे मी
आय वॉज सो हंबल्ड की म्हणजे मी अगदी बॅकस्टेज पण जर करू शकलो असतो त्या नाटकाचं तरी खूप मोठी गोष्ट होती. पण मला युधिष्ठिराची भूमिका करायला मिळाली आणि ती भूमिका थ्रू आउट फ्रॉम द बिगिनिंग टू दी एंड तो नाटकात आहे. तर मला ह्या नाटकातला एखादा गमतीशीर किंवा एक वेगळा प्रसंग तुला आठवत असेल तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. काय गमतीशीरच सांगतो, म्हणजे असे सिरियस प्रसंग खूप आहेत, म्हणजे शिकण्यासारखं जे अनेक गोष्टी घडल्या की एखादं वाक्य अरे असं म्हणतायत हे क्या बात आहे, या शब्दावर यांनी जोर दिला, वाक्यच टाळ्या, असं असे खूप प्रसंग आहेत. आणि असे तर एका शिकाऊ ऍक्टरला हे असं म्हणजे मिळतातच. पण गमतीशीर ह्याच्यासाठी तुला सांगतो कारण दिलीप काका एक म्हणजे काय एक वेगळीच पर्सनॅलिटी आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ते खरं तर कॉमिक अतिशय सुंदर लिहितात, अभिनय तर सगळ्यात ते खूप चांगला करतात, कॉमिक असो सिरियस असो. पण ना त्यांचा इतका कंट्रोल आहे ना स्वतःच्या कामावर, म्हणजे इतकी सहजता आहे की विंगेच्या विंगमध्ये तेच दिलीप प्रभावळकर असतात आणि आत गेल्यावर ते कॅरेक्टर जे असंच असतं, म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफच असतो एक चांगला ऍक्टर. पण एवढं मोठं नाटक, ते रायमिंग शब्द, आणि मी यांच्याबरोबर काम करणं म्हणजे विंगेत मी नकुल गाणेकर नाही बाबा, विंगेत मी युधिष्ठिर हे पाठ करतोय, ह्याच्यानंतर हे अच्छा असं म्हणायचं, प्रत्येक प्रयोगाला असं असतं. तर असंच होतं म्हणजे. आणि आम्ही एकत्र जायचो बरेचदा प्रयोगांना, मुंबईतनं पुण्याला, पुण्यातनं परत इथून तिथे, असे काही दौरे बिवरे असतील तर कधी कधी मी गाडी काढायचो, ते मुंबईत असं मी एकत्र जायचो. तर बरेचदा मॅकडॉनल्ड्सला थांबायचो आणि मी म्हणजे मॅकडॉनल्ड्सला थांबून ड्राईव्ह थ्रू मध्ये गाडी चालवता दिलीप काका तुम्हाला काय पाहिजे, हा तुम्हाला काय पाहिजे, असं करून ऑर्डर बिर्डर करून असं रेग्युलर असायचं. मग असं अचानक एका प्रयोगात ते मला तिथून असं सिरियस चेहरा करून मला बोलवायला लागले विंगेत ना, तिथून मागून तू ये जरा, कारण त्यांना माहिती आहे माझी लगेच एंट्री नव्हती, मी रेडी होतो विंगेत. तर मला वाटलं काहीतरी मी चुकलोय, वाक्य काय झालं, मला का बोलवतायत. तर मी गेलो आणि मला असं वाटलं की यार आपण फारच ह्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेतलं, हे आता आपल्याला चांगलं धडा शिकवणार आहेत आणि आपली आता हे घेणार आहेत की उद्बोधन की अरे तू काय समजतो स्वतःला, तुला जमत नाही अजून, तू हुशारक्या मारायला लागलास की काय वगैरे. तरी तिथे आलो, चालत गेलो, काय झालं दिलीप काका काय झालं. ते म्हणाले अरे ते काय तू मॅकडॉनल्ड्समध्ये काय मागवलं, तुझं मॅकपफ काय ते मला जाताना हवं आहे. अरे वेगळंच, मॅकडॉनल्ड्समध्ये मॅकपफ चालू प्रयोगात मी बोललो हो काहीच प्रॉब्लेम नाही, आपण जाताना ते करू ऑर्डर, मी सांगतो. असं करून मी परत गेलो. त्या वेळेला मला असं वाटलं होतं की अरे बापरे यांनी का बोलवलं मला, का मला असं वाटलं प्रतिभा मावशीने सांगितलंय की ते नकुलला सांग ते बरोबर होत नाहीये, दिलीप तू सांग वगैरे, असं काहीतरी सांगितलं असेल. आणि तसं मला टेन्शन आलं रे. पण चालू प्रयोगात ते डायरेक्ट मॅकपफ इथे आले होते. ते येस आपण करूया ऑर्डर, प्रयोगानंतर आपण परत जाताना तिथून घेऊया. ते छान होतं रे, ते असं छान सॉफ्ट, वेगळाच एक इंटरेस्ट त्यांचा. पण ते फूडी आहे त्यामुळे असं सगळं त्यांना खूप आवडतं. गीत रामायणाचा जो आता उल्लेख केलास, तर आय थिंक मी ठाण्याच्याच एका प्रयोगाला आलेलो, तर मला म्हणजे तू आय थिंक त्याच्यात दशरथ करतोस आणि त्यासोबत रावणही करतोस. येस. तर एक प्रवेश मी असा बघितला की त्या प्रवेशात दशरथ आणि रावण दोन्ही आहेत. म्हणजे तू अगदी पाठी गेलास काय आणि लगेच रावण म्हणून आलास काय. अगेन मी परत म्हणतोय की ह्या दोन वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत की दशरथ त्याचं पूर्ण बॉडी लँग्वेज, त्याचं उच्चारण आणि त्याचं सगळंच ऑरा वेगळा आहे आणि रावणाचा वेगळा आहे. तर हे सगळं कसं मॅनेज केलंयस किंवा ह्याची काय गंमत. हे गंमत अशी आहे की गीत रामायण जेव्हा सुरू झालं, आमचे प्रयोग रिहर्सल सुरू झाल्या, तेव्हा तोपर्यंत कृष्णचे अनेक प्रयोग करून झाले होते. आणि कृष्णमध्ये मी कृष्ण म्हणजे पॉझिटिव्ह कॅरेक्टर लीड आणि एक वेगळा कृष्णाचा ऑरा. आणि असं केल्यावर सोनिया मला असं म्हणाली की नकुल आता इज द टाइम टू शो युअर व्हर्सटॅलिटी. आता तू परत पुढच्या माझ्या प्रोडक्शनमध्ये परत पॉझिटिव्हच करणार असशील तर ते किती चॅलेंजिंग असेल, त्यापेक्षा तू नेगेटिव्ह कर, म्हणजे तू रावण कर, राम नको करूस, तू रावण कर. तर मला आधी असं वाटलं की रावण म्हणजे कुठून मी रावण दिसतो का, म्हणजे काय म्हणजे ना मी आडदाण आहे ना मी असा मिशीवाला मोठा कोणी असा. तर ते म्हणाले नाही तू रावण कर. तिच्या त्या बोलण्यातच एवढा कॉन्फिडन्स होता. आणि मग ती म्हणाली की तू दशरथ पण कर. आणि रिहर्सलची प्रोसेस इतकी अमेझिंग होती माहिती निनाद, की एका प्रवेशात मी दशरथ करतोय, मी एक्झिट घेतो आणि रावण येतो आणि त्याच्यात मला विंगेत मुकुट काढायचा आहे, मिशी लावायची आहे, काजळ लावायचं आहे आणि अख्खा पेहराव बदलायचा आहे.
इट इज ते काय शिकायला मिळालं माहिती आहे मला. आम्ही जवळजवळ आता 100कडे वाटचाल आहे आमची गीत रामायणाच्या प्रयोगाची. प्रत्येक प्रयोगात मला जवळजवळ 30 सेकंदात दशरथ तू रावण, रावण तू दशरथ असं दोनदा करायचं आहे. तर ते करायला मिळणंच एक म्हणजे नाटकात असं काहीतरी करायला मिळणं की 2 पात्र आणि ती ऑपोजिट पात्र. म्हणजे एकीकडे दशरथ हा अतिशय साधा, थोडासा म्हणजे वयोवृद्ध झालेला, रामाचा म्हणजे रामावर नितांत प्रेम असलेला, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर रामाकडे बघून ज्याचं टाळकं फिरतं, जो आगाग होतो असा रावण. आणि हे सोनियाच करू जाणे. म्हणजे मला असं वाटतं की शी जस्ट ट्रान्सफॉर्म्स द आर्टिस्ट इन टू अ कॅरेक्टर. आणि हे खूप म्हणजे सगळं श्रेय तिला आहे ऑफकोर्स, की ती जे शिकवायची ना त्यावेळेला की हे दशरथ म्हणून तू असा कर, तर ती जेव्हा दशरथ करून दाखवायची किंवा ती जेव्हा रावण करून दाखवायची ना, ते मेस्मरायझिंग होतं. आणि तेच बघूनच तिच्याकडनं शिकूनच आता प्रत्येक प्रयोग होतोय. आणि इट इज व्हेरी एनरिचिंग, व्हेरी एनरिचिंग. म्हणजे मला गीत रामायणमध्ये 2 पात्र करायला मिळणं, जे एकीकडे मी दशरथ करतो आणि दशरथ सुद्धा आता करून करून तो इतका तो काय म्हणतो त्याचा तो जो सॅडनेस आहे राम गेल्यावरचा वनवासात, आणि तो त्याचा जो काय म्हणतो करुण भाव आहे, तो इतका आता वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायला मिळतो. आणि त्याच्या ऑपोजिट सीतेचा हरण, म्हणजे सीतेला मी उचलून स्टेजवर मी सीतेला असं मागे टाकतो आणि एक्झिट घेतो, अशी माझी एक्झिट आहे त्या अपहरणाच्या वेळेला. तर ते इतकं एनरिचिंग आहे ना, हे असं कुठे करायला मिळणार आहे. म्हणजे हे करायला मिळणं किती अमेझिंग आहे. आणि ते सुद्धा एकाच प्रयोगात. आणि जेव्हा शेवटी डिक्लेअर होतं ना की आणि राजा दशरथ आणि रावण, तेव्हा काही जणांना तर माहिती पण नसतं, तर ते अरे अहिशपद हाच होता असंही होतं. सो इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स. मुलाखतीतले काहीच शेवटचे प्रश्न राहिलेत, पण एक असा प्रश्न की ज्याच्याने कदाचित ही मुलाखत पूर्ण होणार नाही. ओके. कारण आम्ही अगदी तुझा विकिपीडियावर तुझं नाव जरी टाकलं तरी त्या माहितीमध्ये एक उल्लेख येतो की श्रीदेवी. तर तुझं आणि श्रीदेवी हे जे प्रेम आहे किंवा हा जो एक काहीतरी एक वेगळंच कनेक्ट आहे. प्रेम 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 आहे. प्रेम संपला विषय संपतो इथे. मी ज्या वेळेला मी हे करत होतो ना, कथ्थक शिकायला जर सुरुवात केली होती, तेव्हा मी नगीना नावाचा सिनेमा बघितला होता. ओके. तिचा खूप जुना सिनेमा. मग कोणीतरी मला बघता आला, तो मी बघितला. आणि त्या वेळेला मी जो ओव्हरवेल्म झालो की ही कोण आहे, ही जी नागिण आहे ती कोण आहे असं. आणि मग त्याच्यानंतर मी फॉलो करायला लागलो. आणि मग मला कळलं की आफ्टर सो मेनी इयर्स मला कळलं की मला असं वाटतं की भारतातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आहे ती होत्या, आणि उत्तम नर्तिका. आणि नंतर मी त्यांच्याबद्दल खूप वाचन केलं, खूप खोलात शिरलोय, मला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. तर मला कळलं की शी इज नॉट ॲट ऑल ट्रेंड इन कथ्थक और भरतनाट्यम. शी इज ॲब्सोल्युटली नॉन ट्रेंड. आणि जवळजवळ 4थी पास वगैरे आहेत त्या बलबुत्यावर त्यांनी जे काय उभं केलंय. आणि त्याच्या माझ्या मते एक पहिली अभिनेत्री असेल की जिच्या नावावर सिनेमा चालतोय. मी जेव्हा पुरुष सत्ता किंवा मी तिकडे पण जेव्हा हे सगळं अधिराज्य असेल, तर तेव्हा अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी ती पहिली असेल. येस. आणि म्हणजे असं खूप त्यावेळेला तर मी सगळं वाचून मला सगळं हे माहिती आहे. पण आता इंस्टाग्रामवर खूप त्याचा गाजावाजा होतो की अमिताभ बच्चननी खुदागवासाठी तिला ट्रकभर फुलं पाठवली की तू काम कर बाबा वगैरे अशा पद्धतीने. म्हणजे इवन द बिग बी वॉज इन ऑफ हर. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे ना. आणि म्हणजे काय म्हणजे ते. आणि खरं तर मी त्याच्यानंतर त्या गेल्यानंतर मी त्यांच्याबद्दल खूप वाचन केलं. आणि मला असं कळलं की तेलुगू, मल्याळम आणि तामिळ फिल्म्समध्ये त्यांनी एवढं काम केलंय की त्याच्या अर्ध पण त्यांनी बॉलिवूडमध्ये केलं नाहीये. आणि बॉलिवूडमध्ये आपण त्यांचे एवढे फॅन आहोत. इमॅजिन त्यांनी काय काम केलं असेल. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं व्हेरिएशन आणि काम करून ठेवलंय की त्यांच्या अर्ध पण त्यांनी बॉलिवूडमध्ये अजून त्यांना तसं कॅरेक्टर्स दिले नाहीत बॉलिवूडच्या फिल्म मेकर्सनी, असं मी वाचलंय. आणि तिथे तर मी फुल बोल्ड झालो. म्हणजे कमाल. म्हणजे मी फक्त त्यांच्या बॉलिवूड फिल्म्स बघूनच एवढा वेळा झालो असं. म्हणजे माझ्या कधीतरी स्वप्नात वगैरे पण यायच्या त्या. इतकं ते होतं इन्व्हॉल्व. म्हणजे मी त्यांच्या अंत्ययात्रेला पण गेलो होतो. म्हणजे त्याच्याशिवाय मी राहूच शकलो नसतो. इट वॉज व्हेरी डिस्टर्बिंग फॉर मी. आणि अंत्ययात्रेत गेलो, मग मी त्यांचं दर्शन घेतलं, मी बाहेर आलो, मी परत गेलो रे.
मला समाधानच होईना. परत मी ते क्यू जम्प केली. 1000-2000 लोकांचं तिथे ती क्यू होती. मग ते असं बॅरिकेड्स पास करून ती जम्प करून प्लीज म्हणून परत मी गेलो. काय एकदा शेवटचा एकदा ढसाढसा रडलो, मग आलो बाहेर. मला आता तुझा फॅमिलीचा म्हणजे जो वडिलांचा तू उल्लेख केलास, त्यांचा एक तुला खूप चांगला सपोर्ट होता सुरुवातीच्या काळात. पण बऱ्याचदा मी असं तुझ्या सहकलाकारांकडून ऐकलंय की तुझ्या प्रत्येक सादरीकरणाला किंवा बऱ्याच प्रयोगांना तुझी आई तुझ्यासोबत असतेच. तर आईचं तुझ्या ह्या सगळ्या कलेला काय सपोर्ट आहे आणि काय? खूप खूप जास्त सपोर्ट आहे. कारण ना माझी आई रेडिओवर गायिका होती निनाद. म्हणजे जवळजवळ 10व्या-12व्या वर्षापासून ती दूरध्वनीवर गायिका होती, टीव्हीवर पण गायिका होती. आणि तिने खूप मोठ्या मोठ्या दिग्गजांकडनं तिने गाण्याचे क्लासेस केलेत. म्हणजे त्यांच्या अंडर तिने गायलं आहे. म्हणजे अनिल मोहिले किंवा बाबूजी यांच्यासारख्या, वसंतराव देशपांडे, वसंतराव कुलकर्णी, ह्या खूप मोठ्या लोकांबरोबर तिने काम केलं आहे. म्हणजे त्यांच्याकडनं गाणं शिकली आहे. त्यामुळे लहानपणी ती गायची आणि मी नाचायचो, असं आमचं एक समीकरण होतं. आणि जेव्हा मी परफॉर्म करायला लागलो, कथ्थक सोलो जेव्हा मी परफॉर्म करायला लागलो, तेव्हा म्हणजे तीच दरवेळेला मला गाण्याची साथ करायची. आणि बाबांबरोबरच तिने पण नेहमी मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट केला. कारण ती स्वतः कलाकार असल्यामुळे तिला त्याची आवड, म्हणजे ते तिला माहिती होतं की काय असते भूक कलाकाराची, काय त्याला हवं असतं आणि कशा पद्धतीने त्याचं घरचं वातावरण पोषक पाहिजे की ज्याने तो कम्फर्टेबल असू शकतो आणि छान कलेची उपासना किंवा कला सादर करण्यासाठी त्याला जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी कसं सपोर्टिव्ह असावं. त्यामुळे आईशिवाय हे काही शक्य झालं नसतं. जाता आता मी हा एक शेवटचा प्रश्न आवर्जून सगळ्यांना विचारतो, तोच तुला विचारेन की बरेचसे आमच्यासारखे कलाकार आता नव्यानं काहीतरी ह्या कलाक्षेत्रात करू पाहत आहेत किंवा काही कथ्थक डान्सर्स असतील की जे आता नव्यानं शिकू पाहत असतील किंवा शिकत असतील, तर अशा सगळ्या नवोदितांना किंवा कलाकार म्हणून एक त्यांच्या क्षेत्रात लुडबुड करणाऱ्या किंवा एक हातपाय मारणाऱ्या एक अशा सगळ्या नव्या उमेदीच्या कलाकारांना तू एक दादा म्हणून किंवा एक सिनियर म्हणून काय सांगशील? एक दादा म्हणून मी हे सांगेन की कला कोणती असो, म्हणजे अभिनय कला असो किंवा नृत्यकला किंवा गायन, कोणती कला, प्रत्येक कलेत आयुष्यभर एक गुरु असला पाहिजे निनाद. आणि त्याला तर ऑप्शनच नाही आहे. म्हणजे यूट्यूबवरून अभिनय शिकता येत नाही, तुला माहितीच आहे. ऑनलाईन काहीच शिकता येत नाही. कथ्थक बिथ्थक हे म्हणजे आता काय थोडेसे ऑनलाईन क्लासेस लॉकडाऊनमुळे इंट्रोड्यूस झालेत आणि आपण ते करतो, ते सगळं ठीक आहे. जर खरंच शिकायचं असेल, खरंच त्या कलेत म्हणजे काय म्हणतो कलेत पुढे जायचं असेल एखाद्या, तर गुरु पाहिजे. तो असा समोर उभा पाहिजे आणि त्याच्याकडनं आपण फक्त कला नाही तर सगळंच तो शिकवत असतो आपल्याला. कलेच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तो मेंटॉर करत असतो. ते सगळं त्याचं ऐकलं पाहिजे. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाला ऑप्शनच नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझे असे काही ओळखीचे आहेत ज्यांनी 12वी केली, 10वी केली आणि मग शिक्षण सोडून डायरेक्ट फक्त डान्स किंवा फक्त ॲक्टिंग किंवा फक्त हे. मी असं सजेस्ट करेन एक दादा म्हणून की असं कधीच करू नये. कारण कितीही तुम्ही सक्सेसफुल आपण असतो, मे बी आपण खूप वेल टू डू फॅमिलीमधनं असू, काही असू, पण शिक्षण आहे ना ते फक्त आपल्याला पुढे करिअरसाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी नसतं. ते आपल्या थॉट प्रोसेसला ट्रेन करतं. बरोबर. की शिक्षणाने आपल्याला सातत्य कमवतो आपण. सातत्य म्हणजे काय की एखादा टॉपिक घेतला, मायक्रोबायोलॉजी, 3 वर्ष मायक्रोबायोलॉजीचा ध्यास, 3 वर्ष BSc, MSc करताना काय टॉपिक आहे माझा होता लाईफ सायन्सेस, 2 वर्ष त्याचा ध्यास. तर ते आपण त्या पद्धतीने मग प्रत्येक गोष्टीचा विचार सिस्टमॅटिक करायला लागतो. मे बी त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही नोकरी आपण करणार नाही, पण ते कधीच वाया जात नाही. म्हणजे मला बरेचदा माझे कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. बरेचदा मला म्हणतात काय रे तू ती BSc आणि MSc ची तू सीट अडवलीस, तू ते आता काहीच करत नाहीस, तू तर डान्स आणि ऍक्टिंगच करतो. मी बोललो एकच मिनिटं, असं काही नाहीये की ते केल्यावर तेच काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर जो मी घडलो तो मी अदरवाईज घडलो नसतो. ती थॉट प्रोसेस ट्रेन होते आणि एक फॉलबॅक ऑप्शन राहतं. उद्या जर काही झालं तर लॉकडाऊन आला होता. लॉकडाऊन आल्यावर करणार काय आर्टिस्ट? शूटिंग त्यावेळेला बंद, जी काही चालू होती तीच चालू होती, नवीन प्रोजेक्ट्स नाही, पुढे अंधकार, माझं डान्स स्टुडिओ बंद, सगळं बंद. त्या वेळेला एक
आपण विचार करायची ताकद असते आपल्याकडे. जर आपलं शिक्षण झालं असेल, स्ट्रॉंग असू, तर ठीक आहे, वर्स्ट टू वर्स्ट मी क्लासेस घेऊ शकतो, मी इंग्लिश शिकू शकतो, गणित शिकू शकतो, मॅथ्स, मायक्रोबायोलॉजी मी शिकू शकतो. काही असं जर आपल्यावर एक परिस्थिती जर आला तर, कारण दॅट इज हाऊ इट इज, राईट. तर मग आय थिंक की शिक्षणाला धरून काय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन काहीतरी करून आपापलं करायचं, आणि काहीच कधीच वाया जात नाही. म्हणजे कशाला मी अभ्यास केला, माझा वेळ गेला, असं काहीच नसतं. इट ऑल, ते सगळं बरोबर त्याची काय म्हणतो गोळाबेरीज होते आणि आपण करेक्ट मार्गाला लागतो. थँक्यू सो मच, खूप मजा आली. म्हणजे खरंच एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आणि एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. आणि कलाकार म्हणून खरंच तुझी जेवढी सिन्सिअरिटी आहे त्यातली एक 10% आम्हाला मिळो, 10% तरी मिळो असं मी म्हणतोय. तुमच्याकडे आय एम शुअर तुम्ही सगळे खूप सिन्सिअर आहात, कारण अशा पद्धतीच्या म्हणजे असं कुणाला तरी बोलवणं आणि त्याचा फायदा होईल कुणाला तरी असं वाटणंच सिन्सिअरिटीचं लक्षण आहे निनाद. सो कारण अगेन मी ते दादागिरी हे करण्याचंच माझा मूळ हेतू आहे की बऱ्याच सिनियर कलाकारांच्या मुलाखती युट्यूबवर म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर अवेलेबल आहेत. हो, पण जेव्हा मी माझ्या वयाचे किंवा माझ्याहून लहान एक कलाकार बघतो की त्यांना त्या प्रवासातून त्यांच्या एक आदर्श मिळत असेल किंवा एक शिकवण मिळत असेल, पण एक कुठेतरी कनेक्टिव्हिटी मिळत नाही. जी कनेक्टिव्हिटी आम्ही ज्यांना दादा म्हणू शकू अशा व्यक्तींच्या प्रवासातून किंवा अशा कलाकारांच्या प्रवासातून मिळेल की ते खूप रिलेटेबल आहे. जर तुझं प्रवास आहे किंवा तुझं जे म्हणणं आहे की त्यातून आम्ही निश्चित असं काहीतरी वेचू जे आम्हाला आत्ताच्या आमच्या काहीतरी चुका चाचपडून बघता येतील किंवा आम्हाला काहीतरी नवीन वाटा झुंजाळता येतील. म्हणून हा दादागिरीचा घाट आहे. आणि खरंच जे कोणी नाटकाचे कलाकार किंवा जे कोणी प्रेक्षक हे बघत असतील त्यांना आजचा हा एपिसोड निश्चित आवडेल. आणि पुन्हा एकदा तू वेळात वेळ काढून आलास त्यासाठी खूप खूप थँक्यू निनाद. थँक्यू व्हेरी मच.